जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली। या घटनेमुळे कुंभार पिंपळगावसह परिसरामध्ये खळबळ उडाली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून एका संचालकाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला असल्याचे उघड झाले। पीडित मुलींच्या कुटुंबियांनी घनसावंगी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे। आसाराम राऊत असं संशयित आरोपीचं नाव असून या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती। सद्यस्थितीत आरोपी जालना येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। या प्रकरणाचा तपास अंबड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक ए.के. ढाकणे हे करत आहेत। नागरिकांची मागणी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा। या घटनेमुळे कुंभार पिंपळगावसह परिसरामध्ये तीव्र संताप निर्माण होत असून परिसरातील नागरिकांनी शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे। तसेच महिला पोलिसांनी वेळोवेळी तपासणी करून मुलीशी चर्चा करावी आणि जर काही चुकीचे आढळले तर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे। याबरोबरच कोचिंग क्लासेसना शासनाची परवानगी आहे का याचीही तपासणी करण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे। मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। कुंभार पिंपळगावमध्ये घडलेल्या या घटनेमुळे घनसावंगी तालुक्याभरामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर झाला आहे। पोलीस प्रशासनाने अशा घटनांना रोखण्यासाठी तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याची गरज आहे अशी मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे। अंबडमध्येही अशीच घटना दरम्यान काही दिवसापूर्वी अंबड येथेही अशीच लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती। यामध्ये चक्क या मुलीने या मुलांच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले होते। यामुळे अंबड व घनसावंगी तालुक्यासह परिसरातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत जी आहे ती पालकांमध्ये चिंता वाढली असून पालक जे आहेत ते चिंताग्रस्त झाले आहेत। परंतु याकडे शासन प्रशासन यांनी लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जी आहे ती होत आहे।